बघू शकता बघा किती एकदम भारी वाटते, एकदम एकदम शांतता, कुणाचं काही नाही. बघू शकता तुम्ही तर नमस्कार मित्रांनो, मी प्रणव चांदे स्वागत करतो माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये. तर कसे आहेत तुम्ही सगळे? मला माहिती आहे तुम्ही सगळे छानच असाल. तर माझा हा पहिला ब्लॉग आहे, तर मला काय बोलायचं काय नाही मला काही समजत नाही आहे. तरी पण मी चालू केलं आहे, बघू बोललो चालू करून ब्लॉगिंग काय होतं आहे. तर माझा ब्लॉग करायचं कारण हाच आहे की मी आता चाललो आहे गावी म्हणजे आपलं गाव पोलादपूर. तर तिथं माझा मित्र एक मयूर उतेकर, त्याच्या बहिणीचं लग्न आहे, तर त्यांनी आपल्याला बोलवलं आहे, त्यासाठी चाललो आहे आपण लग्नाला. तर तुम्ही बघू शकता माझा भाव आहे हा विनोद उतेकर, हा पण माझ्यासोबत चालला आहे. आम्ही खूप मजा करू, तुम्हाला पण दाखवू किती मजा करेल ते. आणि भेटूच आता, सुरू करतो प्रवास. तुम्ही पण आमच्यासोबत प्रवासाचा आनंद घ्या. बाय बाय. तर मित्रांनो कसं काय, मी आता थांबलोय, तर आम्हाला लागले ताण, तर बोललो जरा पाण्याची बॉटल घेऊया. तर आपला भाव आहे तुम्ही बघू शकता, पाण्याची बॉटल घेऊन आलाय. मी आता थांबलोय कळंबोली या ठिकाणी थांबलोय मी आता. तर आता बॅक कॅमेरा तर काढू नाही शकत, ते आयफोनमध्ये होतं, ह्या रेडमीच्या फोनमधून मी शूट करतोय. काय करणार, गरीब माणूस आहे ना. तर पहिला ब्लॉग आहे, तर समजून घ्या, मला काय बोलायला जमत नसेल तर थोडं समजून घ्या, पहिलाच ब्लॉग आहे आपला. तर अजून बाकी काय नाही. आता परत आम्ही पाणी बिनी पियालोय, आता परत भेटू चाय नाश्ता करायला. पुढे कुठं चांगली जागा बघू, तिथे थांबू, मग तुमच्याशी गप्पा मारूया आपण. आणि आता आम्ही आमचा प्रवास सुरू करतोय. तरी आम्हाला आता आम्ही कळंबोलीला, तरी अजून आम्हाला खूप प्रवास करायचा आहे, तर खूप मजा येईल. तुम्ही पण मजा घ्या, तुम्ही पण निसर्गाची आमच्यासोबत मजा घ्या. चला भेटू मग, बाय बाय. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही किती भारी वातावरण आहे. तुम्ही माझ्या मागं पण वातावरण बघू शकता, एकदम भारी वाटतंय मला. गावी जायची ओढ ना, ती ओढच असते, त्या ओढला काही तोडच नाही. तुम्हाला पण कसं वाटतं, तुम्हाला पण भारीच वाटत असेल मला माहिती आहे. तर तुम्ही बघू शकता. अजून एक तुमच्यासाठी गोष्ट आहे की बघा, ती माकडं बघा, आम्ही खूप मस्ती केली त्यांच्यासोबत, खूप म्हणजे खूप मस्ती केली, खूप मजा आली त्यांच्यासोबत मस्ती करायला. चला मग भेटू आता, जिथं नाश्ता करायला थांबेल तिथे. बाय बाय.
तर मित्रांनो फायनली आता आम्ही थांबलोय, खूप भूक लागले. आम्ही आता बोललो काहीतरी खाऊ मग पुढचा प्रवास चालू करू. आता आम्ही थांबलो इकडे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला दिसतंय का नाही माहीत नाही. बघा पाली त्या साईडला रोड जातो, पालीला रोड जातो, खोपोलीला जातो रोड. तिथे थांबलो आहे आम्ही. मग पुढचा प्रवास करणार आहे. जरा जेऊ काहीतरी खाऊ काय असेल ते पुढचा प्रवास करू. तुम्ही तोंड पण बघू शकता, पूर्ण धूळ झाले. बाईकनी जायचं तर हे टेन्शन असतं. रोडचं सध्या काम चालू आहे म्हणून खूप धूळ उडते तोंडावर. पण ठीक आहे, ती मजा असते गावी जायला आणि ती पण बाईकवर. चला मग भेटूया हॉटेलमध्ये. तर ह्यांनी मागवला आहे कांदा भजी पाव, मी मागवला आहे वडापाव. आपला नॉर्मलच असतो वडापाव मागवला आहे, त्यात भागवायचं आपलं. चला भेटूया इथून निघाल्यावर, पहिलं खाऊन घेऊ. तर मित्रांनो आता आमचं झालं आहे खाऊन, पोट भरलं आहे आमचं. तर आता आम्ही निघणार आहोत. आता निघेल अजून तरी मला वाटते 2 तासाचा प्रवास आहे अजून. तर मग भेटूया डायरेक्ट पोलादपूरला. बाय बाय. तर मित्रांनो आम्ही फायनली पोचलो आहे पोलादपूरला. खूप मजा आली. फायनली आम्ही पोचून गेलो आहे पोलादपूरला. हे बघा तुम्ही बघू शकता, आपले महाराज एकदम थाटात उभे आहेत. लय भारी वाटतं. पोलादपूरला आलो म्हणजे स्टोरी तर टाकायलाच लागते ना. झालं आता आम्ही पोलादपूरला पोचलो आहे. आता इथून जाऊ. आता प्लॅन ठरला आहे आमचा की माझ्या गावी जायचं. पहिलं माझ्या घरी झोपायचं, जरा आराम करायचा. मग संध्याकाळी हळदीला त्याच्या गावी जायचं. मित्र आहे ना आपला मयूर, त्याच्या गावी जायचं हळदीला. मग भेटू नंतर. आता डायरेक्ट घरी गेल्यावर बोलू तुमच्यासोबत. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, मी तर फायनली पोचलोय पोलादपूरला. खूप मजा वाटली, खूप मजा आली, खूप भारी वाटलं, एकदम भारी वाटलं. आणि तुम्ही बघू शकता ना, माझी एक स्पेशल जागा आहे, मी तिथं येतो बसायला. आता कुठली बसायची जागा आहे ती तुम्ही समजून जावा, कुठली जागा आहे ती. एक माझी जागा आहे ती तुम्हाला दाखवतो. पहिला व्ह्यू बघा, एकदम भारी वाटेल. आणि आता माझ्यासोबत या, तुम्हाला मी माझी जागा दाखवतो.
बघू शकता बघा किती एकदम भारी वाटतं, एकदम एकदम शांतता, कुणाचं काही नाही. बघू शकता तुम्ही एकदम रिलॅक्स. तुम्ही एकटे असाल तर एकटे येऊन इथं बसू शकता, टेन्शन नाही तुम्हाला काय. एवढं भारी वाटतंय ना इथं. ही बघा आपली जागा. कसं वाटतंय तुम्हाला तुम्ही नक्की सांगा. एकदम भारी जागा आहे, एकदम रिलॅक्स वाटतंय इकडं. कसं आहे एकदम मस्त आहे. मग आता मी निघतो इथून, तुम्हाला फक्त दाखवायला आलेलं. आता भेटू मग डायरेक्ट माझ्या गावी, माझ्या घरी. माझं घर बिर तुम्हाला दाखवतो, माझं गाव दाखवतो. चला भेटू. ही बघा ही आपली गाडी आहे ती मित्राची, जी घेऊन आलेलो मी. तर मी आता पोचलोय माझ्या गावी. तर आता मी तुम्हाला माझं घर दाखवतो. हे बघा हे माझं घर आहे. हे माझं घर आहे, तुम्ही बघू शकता. हे माझं घर आहे एकदम भारी. तर आता मी तुम्हाला माझ्या आजीला भेटवतो, जिला मी बोलतो बाय. ती माझी आजी. बघ तुम्हाला दाखवतो. ते बघा ही माझी आजी आहे. हिला आम्ही बय बोलतो. ही लावते आता बत्ती लावते, बत्तीचा टाइम झालाय तर ते बत्ती लावते. कसं वाटलं हिला बघून. ही माझी आजी आहे पण हिला आम्ही गावात सगळेजण हिला बय बोलतात बस. हे बघा हे बघा तुम्हाला दाखवतो. हे तुम्हाला दाखवतो. हे माझ्या मोठ्या पप्पांचं घर आहे, म्हणजे माझ्या पप्पांचे जे मोठे भाव आहेत ना, हे त्यांचं घर आहे. आणि मग आता तुम्हाला दाखवतो मी माझं घर. माझं घर एवढं काय आहे नाही काय माझं घर. तर तुम्हाला मी माझं घर दाखवतो आता. हे बघा हे आहे माझं घर. हे बघा हे माझं घर आहे. या घरात माझ्या घरात चूल आहे. हे माझं घर. आणि मी माझ्या आता छोट्या नानांचं घर दाखवतो. माझ्या पप्पांच्या छोट्या भावांचं घर आहे, ते तुम्हाला दाखवतो. हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा हे माझ्या छोट्या भावांचं घर, छोट्या नानांचं घर आहे, माझ्या पप्पांच्या छोट्या भावांचं. म्हणजे हे तिघं भाव आहेत माझ्या पप्पा मधले. हा तर मग भेटूया आपण संध्याकाळी हळदीमध्ये. ठीक आहे मग तोपर्यंत राम राम. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय, बोलवले ना आपल्या मित्रांनी त्याच्या बहिणीच्या हळदीला. खूप मजा करूया तिकडे, खूप नाचूया, खूप एन्जॉय करूया आणि डायरेक्ट तुम्हाला तिकडेच भेटूया. कारण की आता अंधार आहे, तुम्ही आजूबाजूला बघू शकता. खूप अंधार आहे, काही दिसणार नाही तुम्हाला. आता मी टॉर्च मारले का मोबाईलची म्हणून दिसतोय मी तुम्हाला. खूप अंधार आहे तरी तुम्हाला दाखवतो मी. रोड दिसला तर ठीक आहे. चला मग भेटूया डायरेक्ट तिकडे. तर कसे आहेत मित्रांनो, मी आता पोचलोय त्या मयूरच्या गावी. तर तुम्हाला आपल्या बहिणीचा बोर्ड दाखवतो. हा बघा आपल्या बहिणीचा बोर्ड भेटलाय. त्याचा भाव येतोय वाटतं आपल्याला घ्यायला. आता बघू, त्याला भेटू आपण. त्याचा भाव आल्यावर बघू काय होतंय. आणि पुढची काय आहे ते मी तुम्हाला दाखवतात. किती मजा येईल, किती नाही येईल, किती नाचायला भेटते. भेटू आपण मग नंतर, तो भेटल्याच्या नंतर. ठीक आहे. तर मित्रांनो काल आम्ही गेलेलो तिथं हळदीला, पण थोडा सीन झाला. आमच्या दोघांच्या पण मोबाईलची चार्जिंग संपून गेली, पूर्ण उतरली पूर्ण. तर आता बोललो तिथं कुणाचं चार्जिंग पण नव्हतं आणि आम्हाला पण बोललो आता राहून द्या. आता बोललो कसला, तर सॉरी त्या व्हिडिओ नाही टाकू शकत मी, कारण की त्या व्हिडिओ शूट करायलाच फोन नव्हता आमच्याकडे. आमच्या फोनला चार्जिंग नव्हती म्हणून त्या व्हिडिओ नाही काढू शकलो. आता आम्ही चाललो तिकडे. नाही पहिले ह्याची मम्मी आमच्या खालच्या गावात आले रानवडीमध्ये.
त्या आम्ही म्हणजे ह्याची मम्मी माझी मामी लागते, तर आम्ही मामींना भेटणार आहे आता. मग तिथून भेटून 3:30चं लग्न आहे. 3:30च्या आता डायरेक्ट तिथं लग्नाला जाणार. मग तिथं भेटू आपण लग्नामध्ये. तिकडच्या 2-3 व्हिडिओ तुम्हाला एक व्हिडिओ 1-2 व्हिडिओ सोडतो. मग तिथून डायरेक्ट लग्न झाल्या डायरेक्ट मुंबईला निघणार नॉन स्टॉप. ठीक आहे, मग भेटू चला.
तर मित्रांनो फायनली ते लग्न झालं आहे. आता एवढंच झालं की लग्न होऊन 2 मिनटं झाली आणि मग आम्ही पोचलो. तर आम्ही पोचलो सध्या जरा टाईम लागला आम्हाला, कारण की आम्हाला जेवायला टाईम लागला म्हणून आम्ही थोडं निघायला लेट निघालो. 3:30चं लग्न होतं. तर झालं ते लग्न. खूप नाचलो बिचलो, खूप मजा केली थोडी तिकडे. आणि मग आता भेटूया आपण. मी आता निघतो आता इथून मुंबईला. सो आपला आता ब्लॉग इथंच संपतोय आता. तर हेच सांगायचं होतं की खूप प्रेम द्या आपल्या ब्लॉगला, खूप सपोर्ट करा. अजून चांगले ब्लॉग बनवू आपण. थोडा नवीन आहे आणि समजून घ्या. काही चूक झाली असेल तर माफ करा. खूप खूप धन्यवाद तुमचे. बाय बाय.